मित्रांनो, अधिक मास सुरू आहे तर रोज या एका लाईनीचा 15 वेळा जप करा. म्हणजे तुम्हाला रोज विष्णू याग केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल. तर मंत्र कोणता आहे तर तो तुम्हाला 15 वेळा रोज बोलायचा आहे. एक समय निश्चित करून घ्या, एक टाईम निश्चित करून घ्या. त्याच वेळी तुम्हाला 15 वेळा बोलायचं आहे. रोज त्याच वेळी जो टाईम तुम्ही पहिल्या दिवशी बोलला, दुसऱ्या दिवशी पण त्याच टाईमावर तुम्हाला बोलायचं आहे. तर मंत्र कोणता आहे? एक वेळा जर बोलले तर तुम्हाला 1000 नाव जप केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. 2 वेळा जर बोलले तर 2000 पुण्यफळाची प्राप्ती होईल. आणि 15 वेळा जर बोलले तर एक विष्णू यज्ञ तुमचा अधिक मासात रोज विष्णू यज्ञ केल्याची तुम्हाला पुण्यफळाची प्राप्ती होईल. तर मंत्र कोणता आहे? श्रीराम राम रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्यम रामनाम वरानने. या मंत्राचा दररोज 15 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. म्हणजे एक विष्णू याग केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल असे भागवत पुराणामध्ये सांगितलं आहे. तर भागवत पुराणातील उपाय तुम्हाला मी सांगत आहे. तर नक्की सर्वांनी हा उपाय रोज करा आणि रोज विष्णू यज्ञ करण्याची पुण्यफळाची प्राप्ती करा. पुण्य जप दान करणं, खूप भजन कीर्तन करणं अतिशय महत्त्वाचं या अधिक मासात मानलं गेलेलं आहे. तर भागवत पुराणातील भागवत रहस्यामधला उपाय तुम्हाला सांगत आहे. आणि रोज भागवत पुराण शालिनी भक्तिसागरवर ऐका. खूप छान वाटेल तुम्हाला. एवढं छान वाटेल की अंगाला काटे येतील असे त्याच्यामध्ये उदाहरणं आहेत. आणि खूप छान आहे. भागवत पुराण मोक्षप्राप्ती आहे. आपल्या पितरांना सद्गती देतं, पितरांना मोक्षाची प्राप्ती आहे. घरातील दुःख दारिद्र्य दूर करण्याचा एक रामबाण उपाय म्हणजे श्रीमद भागवत पुराण रहस्य आहे. तर ते शालिनी भक्तिसागरवर आहे. तर नक्की सर्वांनी याचा लाभ घ्यावा. श्री स्वामी समर्थ.